ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेरिमेंट नंबर 3 बघणार आहे VLSI पार्ट एचा, जो की आहे मॉड 25 काउंटर. आणि मी थोडीशी थेअरी वगैरे सांगेन आणि मग आपण PCच्या स्क्रीनवरती जाऊया आणि मग त्याच्यावरती आउटपुट वगैरे बघू कसं दिसणार आहे आणि किटवरती पण मी आउटपुट दाखवणार आहे. ओके, पण त्याच्यात एक गोष्ट सांगायची की समजा आता आपण काय केलं की लास्ट 2 एक्सपेरिमेंट एकदम डिटेलमध्ये मी सांगितलं, ज्याच्यामध्ये मी समजा प्रोजेक्ट स्वतः क्रिएट करून दाखवलं. जे MBM, NBM टाईप कसं करायचा, बाकी त्याच्यानंतर एक्झिक्यूटिव्ह वगैरे कसं करायचं, सॉफ्टवेअर कसं यूज करायचं, ते सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं असं मला वाटतं. तर मी काय करणार आहे, थोडंसं भरपूर गोष्टी या व्हिडिओमध्ये पुढचे जे 3 एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यामध्ये स्किप करणार आहे. जसं की आता मी काय करायला की डायरेक्टली प्रोजेक्ट ओपन करेल आणि फक्त जे ग्राफ वगैरे आहे, सिम्युलेशनवाले ग्राफ, त्याच्यामध्ये आउटपुट कसं बघायचं ते सांगणार आणि किटवरती आउटपुट कसं बघायचं ते सांगणार. याने काय होईल की नेमकी टाईम सेव्ह होईल, कारण की व्हिडिओ पण खूप मोठे व्हिडिओ बनवून जातात. 3 म्हणजे अर्धा घंट्याचे व्हिडिओ मोठे बनत आहे. तर त्याच्यासाठी मी हे छोटंसं पार्ट स्किप करणार आहे, कारण की ऑलरेडी मी ते डिटेलमध्ये घेतलं 3 वेळेस मला. आणि प्रोसेस एकदम रिपीटेड आहे, म्हणजे काहीच त्याच्या चेंजेस नाही आहे. ब्लॉक डायग्राम असले की तुम्ही डायरेक्टली प्रोजेक्ट बनवू शकता, इनपुट आउटपुट वगैरे देऊन, आणि MBM TVM कॉपी पेस्ट करून आपण सिम्युलेशन आणि ते रन करू शकतो. ठीक आहे, तर असं मला वाटतं. तर आपण कंटिन्यू करूया. तर सगळ्यात पहिले मॉड 25 काय आहे, काउंटर काय आहे, काउंटर वगैरे काय आहे आपल्याला माहितीच आहे, म्हणजे आपण सेकंड इयर वगैरेमध्ये आपण शिकलेलोच आहे. तर काउंटर काय असतं की समजा कोणते पण काउंटिंग करते, जर समजा 0 पासून 24पर्यंत. तर काय आहे, मॉड 25 म्हणजे काय करणार की 25 स्टेट्स काउंट करणार. आता 25 स्टेट्स कोणते पण असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल 0 to 24 काय आहे, म्हणजे 25 स्टेट्स आहे. आता सिमिलरली समजा मी 1 पासून 25 जरी काउंट केलं तर हे पण 25 स्टेट्स झाले, किंवा 2 पासून 26 काउंट केलं, किंवा समजा 30 पासून 30 + 25 किती होतं की समजा 45, हे पण 25 स्टेट्स झाले. तर हे झालं मॉड 25 काउंटर. तर हे मॉड 25 काउंटर काय करणार, 25 स्टेट्स काउंट करणार. आणि हे दोन्ही आहे की समजा अप काउंटर पण असू शकतं आणि डाऊन काउंटर पण असू शकतं. आता हे अप काउंटर आणि डाऊन काउंटर कोण डिसाईड करणार, तर हे DIR डिसाईड करणार की अप काउंटर असणार की डाऊन काउंटर असणार. तर आपल्या फंक्शन टेबलमध्ये लिहिलेलं आहे की समजा DIR 0 आणि DIR 1 असलं की अप काउंटर आणि डाऊन काउंटर असणार. आता ते काय असणार ते मी नंतर सांगतो. ओके, त्यानंतर अजून एक इनपुट आपल्याला इथं महत्त्वाचं आहे, तर आहे क्लॉक. ठीक आहे, तर ऑब्वियसली हे काउंटर आहे, तर काउंटरला क्लॉक तर लागणारच आहे, तर हे क्लॉक सिग्नल असणार आहे. आणि आपण एक निगेटिव्ह एज ट्रिगर क्लॉक घेतो आहे की समजा निगेटिव्ह एजवरती माझं सायकलिंग एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये जात आहे. ठीक आहे, सगळ्यात मेन गोष्ट याच्यामध्ये अशी की समजा रिसेट आणि प्रीसेट. ओके, एक मिनटं. रिसेट आणि प्रीसेट. तर रिसेट आणि प्रीसेटचं इकडं काय काम आहे की समजा रिसेट केलं की काय होणार, जे पण माझं आउटपुट आहे ते आउटपुट 0 0 0 0 0 होऊन जाणार. आणि प्रीसेट टाकलं की जे पण आउटपुट माझं 1 1 1 1 सेट होऊन जाणार आहे. तर हे रिसेट आणि प्रीसेटचं काम आहे. तर रिसेट आणि प्रीसेटचे मॅक्सिमम म्हणजे इथं इम्पॉर्टन्स आहे की समजा सगळ्यात पहिले काही आपण बघणार तर रिसेट आणि प्रीसेटला इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यानंतर क्लॉकला, त्याच्यानंतर DIR, त्याच्यानंतर आउटपुटला. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट, इथं आउटपुट आपण 5च बिटचं का घेतलं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल समजा मला 16 बिटचं पाहिजे, तर 2⁴ समजा 16 डेसिमलला मला बिटमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे, तर 2⁴ 16 असतं. तर आपण 4 बिटनं पण समजा, सॉरी 15 आहे, तर 15पर्यंत आपण 4 बिटनं आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता जर मला 24 आणि 25 जर रिप्रेझेंट करायचं तर मला एक एक्स्ट्रा अजून एक बिट लागणार, 5 बिट लागणार. तर त्याच्यामुळे मी 5 बिटचं आउटपुट इथं आउटपुटमध्ये घेतलं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं ब्लॉक डायग्रामबद्दल डिस्कशन. आणि ही ब्लॉक डायग्राममधून इनपुट आउटपुट आपण घेऊन डायरेक्टली प्रोजेक्टला इनपुट देऊ शकतो आणि प्रोजेक्ट बनवू शकतो. ठीक आहे, हा किटचा फोटो हे मी नंतर दाखवेल. तर आपल्याला करायचं काय, तर सगळ्यात पहिले मी काय करतो, फंक्शन टेबल समजवतो. ठीक आहे, तर फंक्शन टेबलमध्ये आपण काय काय करणार आहे, तर जेव्हा पहिली रो सांगते की फर्स्ट, की समजा जेव्हा मी रिसेट क्लिक करणार तर तेव्हा माझे सगळे आउटपुट 0 0 0 होऊन जाणार. आणि हे याला रिसेट ऑपरेशन म्हणतं की समजा एक्सटर्नल जर मला बोला शो मी इफेक्ट ऑफ रिसेट, शो मी इफेक्ट ऑफ प्रीसेट, तर काय करणार, रिसेट आणि प्रीसेटचं बटन क्लिक करायचं आणि त्याला दाखवायचं 0 होतं आहे 1 होतं आहे ते दाखवायचं. ठीक आहे, सिमिलरली इथं प्रीसेट लिहिलं आहे, जेव्हा प्रीसेट 1 होणार तेव्हा सगळे आउटपुट 1 होऊन जाणार. ठीक आहे, तर हे झालं रिसेट आणि प्रीसेटचं इफेक्ट. त्यानंतर काय की समजा माझं DIR जेव्हा 1 आहे, ठीक आहे, तर DIR = 1, तर तेव्हा मी काय करणार आहे, अप काउंटर करणार आहे. ठीक आहे, आणि हा जो अप काउंटर आहे तो माझा काउंटिंग कसं असणार आहे की 0 पासून 24पर्यंत. का, तर मी काय करणार, सगळ्यात पहिले रिसेटचं बटन दाबून ठेवणार. ओके, रिसेटचं बटन दाबून ठेवणार, DIR 1 करणार आणि मग रिसेटचं बटन सोडून देणार, तर माझं काउंटर 0 पासून 24पर्यंत जाईल. आणि मग 24 नंतर जेव्हा तो 24 चाललेला आहे, 24 म्हणजे लास्ट स्टेट आहे, त्याच्यानंतर तो वापस 0वरती जम्प करेल आणि हे कंटिन्युअस सायकल चालत राहील. ओके, आणि त्यानंतर आहे की समजा त्यानंतर आहे की आपला डाऊन काउंटर कसं करायचं, तर जेव्हा DIR = 0 आहे, ठीक आहे, DIR = 0 तेव्हा माझं डाऊन काउंटर असणार. ठीक आहे, तर हे डाऊन काउंटर कसं असणार की कुठून चालू होईल, तर मला माहिती आहे डाऊन काउंटरसाठी मी काय करणार, प्रीसेट क्लिक करणार. ठीक आहे, प्रीसेट म्हणजे काय, 1 1 1 1 1 क्लिक होणार. आणि हे 1 1 1 1 जर समजा मी, हे बायनरी आहे, याला बायनरीमध्ये जर डेसिमलमध्ये जर बघितलं तर 1 1 1 असतं, ॲक्च्युली 31 असतं. तर 31 पासून
25 स्टेट जर काउंट केले तर आपण 7पर्यंत डाऊन काउंटर होतं. तर हे दिसतं. ॲक्च्युली तर फंक्शन टेबलमध्ये मला वाटतं छोटीशी मिस्टेक आहे. तर हे जे आपण काउंटिंग करतो तर 31 पासून 7पर्यंत करतो आहे. आता 31 पासूनच का? कारण की आपण जेव्हा प्रीसेट क्लिक करतो तर प्रीसेट क्लिक केल्यानंतर सगळं 1 होतं. सगळं 1 म्हणजे 5 टाइम्स 1 म्हणजे डेसिमलमध्ये 31 होतं. ओके. तर हे फंक्शन टेबल पण मी समजून दिलं. आता आपल्याला काही गोष्टी माहीत हव्या सॉफ्टवेअरमध्ये जाण्याच्या आधी, की आपण जे कन्व्हर्जन करतो ते कन्व्हर्जन कसं आहे, ठीक आहे. तर कन्व्हर्जन ॲक्च्युली असं आहे की झिरोला मी बायनरीमध्ये असं लिहितो आणि हेक्साडेसिमलमध्ये असं लिहितो. सिमिलरली समजा मी जर 8चं कंपॅरिझन केलं तर 8ला बायनरीमध्ये असं लिहितो, हेक्साडेसिमलमध्ये असं लिहितो. तर काही काही नंबर्स आपल्याला लक्षात ठेवायचे. आता ते नंबर्स कोणते की समजा 24ला बायनरीमध्ये 110000 लिहितो आणि त्याला 0x18 लिहितो हेक्साडेसिमलमध्ये. सिमिलरली जर समजा मी 13चं कंपॅरिझन केलं तर 31चं तर 31ला हेक्साडेसिमलमध्ये 1F लिहितो आणि 7ला हेक्साडेसिमलमध्ये 7 असं लिहितो. ठीक आहे. तर हे नंबर्स लक्षात ठेवा. तर हे जे नंबर्स आहे जेव्हा मी सॉफ्टवेअरमध्ये एक्सप्लेनेशन करेल तेव्हा हे लागणार आहे. तर कोणते कोणते की 0ला हेक्साडेसिमलमध्ये 0च बोलता, 7ला पण 7च बोलता, 0x07 असं लिहिता, 31ला 1F बोलता आणि 24ला आपण काय बोलतो 24चं मी विसरलो एक मिनटं, 24ला 18. ठीक आहे. तर हे जे नंबर्स आहे हे लक्षात ठेवा. जेव्हा सॉफ्टवेअरबद्दल मी एक्सप्लेनेशन देणार आहे की समजा आउटपुटमध्ये वेवफॉर्म कसे दिसत आहे तर हे आपल्याला काम येणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करू, जेवढं थेरी मला सांगायची होती थेरी झाली आहे. आता आपण डायरेक्टली पी सीच्या स्क्रीनवरती बघू. सिम्युलेशन मी तुम्हाला दाखवतो आणि आउटपुट कसं दिसतं ते दाखवतो. ओके. तर आता आपण सॉफ्टवेअरवरती आउटपुट बघूया आणि त्याचं वेवफॉर्मबद्दल आउटपुट कसं दाखवायचं आहे एक्सटर्नलला तर ते आपण शिकणार. आणि हां, MVM आणि TVM मी खाली जे माझं ड्राईव्हची लिंक आहे त्याच्यामध्ये टाकून देणार, तिथून आपण कोड कॉपी पेस्ट करू शकतो. ठीक आहे. आणि याचं आउटपुट वगैरे आता आपण बघूया. तर इथे मी काय केलं आहे, ऑलरेडी एका ठिकाणी मी प्रोजेक्ट बनवून ठेवला आहे. तर तो प्रोजेक्ट मी ओपन करणार आणि ओपन केल्यानंतर मी तिथं आउटपुट दाखवणार. जसं की मी सांगितलं कंप्लीट पहिल्यापासून मी प्रोजेक्ट बनवणार, इनपुट आउटपुट देणार, त्याच्यानंतर MVM टाईप करणार आणि मग सिम्युलेशनवर क्लिक करणार आणि ते सगळं जी प्रोसेस आहे ती रिपीटेड आहे. मागच्या एक्सपिरियन्समधून तर ती मी स्किप करणार आहे आणि डायरेक्टली आउटपुट दाखवणार आहे. ठीक आहे. तर कारण की तुम्हाला हे करता येत असणार आत्तापर्यंत असं मला वाटतं. ठीक आहे. तर mod25 मी तो ओपन करतो. आता आपल्याला माहिती आहे mod25 जेव्हा मी इम्प्लिमेंटेशन मोडमध्ये जाणार त्याच्यानंतर मी इथं TVM टाईप करणार जो की आहे MVM टाईप करणार आणि मग त्याच्यानंतर आपण सिंथेसिसला रन करणार, मग स्कीमॅटिक बघणार, हे बरं टेक्नॉलॉजी स्कीमॅटिक बघणार आणि त्याच्यानंतर आपण सिम्युलेशनवर जम्प करणार. ठीक आहे. तर मी काय करतो डायरेक्टली बिहेवियर चेक सिंटॅक्स सिम्युलेशनवाला पार्ट दाखवतो आणि मग आपण किटवरचं आउटपुट पण त्याच्यानंतर बघूया. ठीक आहे. तर हे आहे सिम्युलेट बिहेवियर मॉडेल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला वेवफॉर्म दिसायला लागेल. तर हे वेवफॉर्म आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे. अरे हां, मी चुकीला बंद करून दिले, एक मिनटं. ओके. तर हे वेवफॉर्म आले. तर याला मी फ्लोट करून मोठं करून घेतो आणि मला झूम टू फुल व्ह्यू करायला लागेल आणि आता आपण वेवफॉर्मचा आउटपुट बघूया. तर सगळ्यात पहिले काय काय करणार आहे आपण. ओके. तर सगळ्यात पहिले ही इथं माझा DIR दिसतोय. ठीक आहे. तर ही माझा DIR 1 आहे, म्हणजे मी इथं या सेक्शनमध्ये मी करतोय अप काउंटिंग आणि DIR नंतर 0 आहे ते सेक्शनमध्ये मी करतो डाऊन काउंटिंग. ठीक आहे. त्यानंतर इथं माझं दिसतंय रिसेट 1 दिसतंय. ही माझी लाईन जी आहे ती रिसेटची आहे आणि ही वाली जी लाईन आहे ती माझी प्रिसेटची आहे. ठीक आहे. तर रिसेट जेव्हा माझं 1 आहे तर आउटपुट इथे बघू शकतो आपण सगळं 0 दिसतं आहे, म्हणजे रिसेटचा इफेक्ट इथं बरोबर दिसतो आहे. आणि हे झालं प्रिसेटची लाईन आहे, ही वाली जी लाईन आहे प्रिसेटची लाईन आहे. तर इथे माझं आउटपुट सगळं 1 दिसतं आहे. ठीक आहे. आता आपल्याला हे 1 आणि 0 समजायला अवघड जाणार, तर मी काय करणार, हे जे क्यू आहे त्याला मी राईट क्लिक करणार आणि त्याचा रॅडिक्स हेक्साडेसिमल करून घ्या. आता जे की मी थेरीमध्ये सांगितलं होतं की आपल्याला हेक्साडेसिमल नंबर काय काय लागणार आहे ते हेच लागणार आहे, तर ते मी सांगतो कसं. तर आता मी थोडंसं झूम केलं. ठीक आहे. आणि मी स्टार्टिंगला जातो एकदम. ओके. तर आता इथे बघू शकतो आपण माझा DIR 1 आहे, म्हणजे माझी काउंटिंग कुठून आली 0पासून 24पर्यंत, म्हणजे 0पासून हेक्साडेसिमलमध्ये 18पर्यंत. ठीक आहे. तर मी काउंटिंग 0पासून 18पर्यंत होती का आपण बघू. ठीक आहे. तर 0 1 2 3 4 असं इथपर्यंत जाते. आणि समजा जर मी थोडंसं पुढं केलं आणि पुढं केल्यानंतर बघितलं की माझी जी काउंटिंग हेक्साडेसिमलमध्ये 18पर्यंत जाते. हे बघा, ही माझी 18th स्टेट आहे, सॉरी 25th स्टेट आहे की जी 18पर्यंत आहे. आणि 18 नंतर 18 म्हणजे बाय डेसिमल 18 हेक्साडेसिमल म्हणजे डेसिमलमध्ये येणार 24. तर 24 नंतर परत माझा काउंटर 0 होता, म्हणजे 18 नंतर 0 होता आणि ही काउंटिंग पुढं कंटिन्यू जाते. ओके. आता जसं DIR इथं माझं 1 होतं, आता DIR मी 0 करून दिलं तर माझं काउंटर काय आलं 1F.
आता मी सांगितलं होतं 1F लक्षात ठेवा, 1F म्हणजे किती 31. तर 31 पासून माझी काउंटिंग डाऊन काउंटिंग सुरू होती आणि माझी जाणार 7 पर्यंत. ठीक आहे, तर 7 कुठे आहे, 7 आपण सापडूया. ओके, तर हे बघा 7. ठीक आहे, 7 नंतर डायरेक्टली परत माझी काउंटिंग रिसेट होली आणि 7 नंतर परत माझं 1F येते, म्हणजे 31 पासून 7 गेलं आणि मग 7 नंतर परत 31 आला, मग नंतर परत 31 पासून 7ची काउंटिंग सुरू झाली. ते आपण इथं बघू शकतो. ठीक आहे, त्यानंतर रिसेटचा इफेक्ट आणि प्रिसेटचा इफेक्ट पण आपण बघितला. तर सॉफ्टवेअरमध्ये जे आउटपुट दाखवायचं आहे असंच दाखवायचं आहे. काय करायचं, रॅडिक्सला हेक्साडेसिमल करायचं, पहिले प्रिसेट दाखवून द्यायचं, रिसेट दाखवून द्यायचं आणि मग DIR1 आणि DIR0चं आउटपुट एक्सटर्नल नीट समजून सांगायचं आणि त्यानंतर तो काही क्वेश्चन विचारतो त्याचे आन्सर पण आपण देऊ शकतो. ठीक आहे, आता याच्यानंतर काय, तर याच्यानंतर की आपल्याला काय करायचं की समजा याला क्लोज करून दिलं. ठीक आहे, याला पण क्लोज करून द्यायचं. ठीक आहे, तर याच्यानंतर काय आपल्याला प्लॅन ॲडमध्ये जायचं. प्लॅन ॲडमध्ये आपल्याला काय काय बटन्स द्यायचे, तर ते बटन्स मी कोणते कोणते दिले ते मी दाखवून देतो. प्लॅन ॲडचा पार्ट पण मी मागच्या व्हिडिओजमध्ये खूप व्यवस्थित समजून सांगितलं आहे. तर मी काय करणार, क्लॉक आणि रिसेटला 2 पुश बटन देणार. आता हे 2 पुश बटन मी कोणते देणार, तर किटवाला जो फोटो आहे त्याच्यामध्ये मी व्यवस्थित दाखवणार. आणि सॉरी, क्लॉक कोणती यूज करतो आहे, क्लॉक आपण यूज करतो 555 टायमरवाली 1 हर्ट्सवाली क्लॉक. तर ते आपण ऑलरेडी फिक्स्ड आहे किटमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये पण तीच यूज केली होती. तर ती 132 वाली पिन नंबर 132 वरती आहे, तर ती आपण यूज करतो आहे. प्रिसेट आणि रिसेटला 2 पुश बटन देतो आहे. ठीक आहे, DIRला पण एक जे स्विच बँक 0चा पहिलं बटन देतो आहे आणि स्विच बँक 2चे जे सुरुवातीचे 5 LED ते मी आउटपुटमध्ये बघतो आहे. ठीक आहे, तर हे मी किटवरच्या फोटोवरती पण व्यवस्थित दाखवेल आणि किटवरचा जो व्हिडिओ आहे जो मी Mod 25चा काढला तो पण मी दाखवेल. ठीक आहे, तर सॉफ्टवेअरमध्ये एवढंच पार्ट होता आपला आणि आता आपण किटवरती जम्प करूया. ओके, तर आता आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअरमध्ये पण आउटपुट बघितलं आहे कसं दिसतं, वेवफॉर्म वगैरे कसे आहे आपण बघितलं. वेवफॉर्मवरती आउटपुट कसं दिसतं ते आपण बघितलं, रिसेटचं इफेक्ट आणि प्रिसेटचं इफेक्ट वगैरे. आता हे किटवरती कसं बघायचं, आता इमॅजिन करा मी व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे. समजा पहिले एक्सप्लेन करून देतो की किटवरती आउटपुट व्हिडिओमध्ये कसं दिसणार आहे. ओके, तर काय केलं आहे मी, जसं की मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलं की समजा आपण एक प्लॅन ॲडमध्ये बटन वगैरे जे टाकले तर ते बटन कोणते कोणते, तर मी असं इमॅजिन करतो की हा वाला जो बटन आहे माझा, हा माझा रिसेटचा बटन आहे. ओके, आणि हा वाला बटन जो आहे तो माझा प्रीसेटचा बटन आहे. ठीक आहे, तर हा माझा रिसेट आहे, हा माझा प्रीसेट आहे. आणि त्यानंतर मी काय केलं आहे की हा जो फर्स्टवाला स्विच आहे, हा फर्स्टवाला स्विच, हा माझा फर्स्टवाला स्विच आहे माझा DIR, म्हणजे अप काउंटर किंवा डाऊन काउंटर हे डिसाईड करणार की अप किंवा डाऊन. ओके, हां, आणि त्यानंतर हे जे 5 स्विच आहे 1, 2, 3, 4 आणि 5, हे जे 5 स्विच आहे हे ॲक्च्युली माझे क्यू आहे, म्हणजे माझं आउटपुट आहे. ओके, तर मी काय करणार सगळ्यात पहिले जेव्हा मला अप काउंटर दाखवायचं आहे, अप काउंटर म्हणजे मला काय आहे की समजा माझं काउंटिंग किती कुठून कुठे जाणार आहे 0 पासून 24 पर्यंत. मी काय करणार, रिसेटचं बटन दाबून ठेवणार. ठीक आहे, आणि DIR माझं 1 करणार. ओके, रिसेटचं बटन दाबून ठेवलं, DIR 1 केलं आणि रिसेटचं बटन जसं सोडणार तसं माझं अप काउंटर दिसायला लागेल. सिमिलरली जर मला डाऊन काउंटर दाखवायचं आहे तर मी काय करणार, प्रिसेटचं बटन दाबून ठेवणार, म्हणजे सगळं आउटपुट 1 1 1 1 होऊन जाणार आणि त्यानंतर DIR मी 0 करणार आणि प्रिसेटचं बटन सोडून देणार. तर माझं काउंटिंग कसं असेल 31 पासून 7 पर्यंत. ओके, तर हेच आपल्याला आता एका व्हिडिओमध्ये मी दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण काउंट करू की समजा किती स्टेट्स आहे. जसं की आता 0 पासून 24 जातं आहे किंवा 31 पासून 7 जात आहे, तर आपल्याला 25 स्टेट्स येत आहे का नाही येते हे आपल्याला काउंट करायचं आहे की हे बरोबर आउटपुट आपल्याला दिसतं आहे का नाही. तर ते आपण काउंटिंग करायचं आणि हेच आपल्याला एक्सटर्नलला पण काउंट करून दाखवायचं आहे आणि एक्सटर्नल बोलणार की शो मी इफेक्ट ऑफ प्रिसेट आणि शो मी इफेक्ट ऑफ रिसेट, तर आपण ते क्लिक करून दाखवायचं. तर तो मी व्हिडिओमध्ये दाखवतो. 1 मिनिट. ओके, तर हा आपला व्हिडिओ आहे. ठीक आहे, व्हिडिओ मी सध्या लावला आहे. तर सध्या मी काय केलं इथं बघू शकतो आपण. 1 मिनिट झूम करतो. तर सध्या मी काय केले, हा जो रिसेटचं बटन आहे, हा रिसेटचं बटन मी सध्या इथं क्लिक करून ठेवला आहे. DIR जो माझा स्विच आहे, हा DIR स्विच मी सध्या इथं ऑन केला आहे, म्हणजे हा ग्लो करतो आहे, लॉजिक 1 याला लिहिलं आहे. म्हणजे आपण काय करतो आहे, अप काउंटर करतो आहे आणि रिसेटचं बटन दाबलं म्हणजे हे बघा इथं जे माझे आउटपुट आहे, हे जे 5 माझ्या आउटपुटचे बिट्स आहे सगळे 0 0 आहे. ठीक आहे, जसं आता मी रिसेटचं बटन सोडणार तसं माझं आउटपुटची काउंटिंग सुरू होऊन जाईल आणि ती काउंटिंग मला करायची आहे. ठीक आहे, तर मी व्हिडिओ प्ले करतो. हे बघा 0 1 2 3 4 5 6. 1 मिनटं माझ्याकडून बटन सुटलं होतं तर पण परत करूया. रिसेटचं बटन दाबून ठेवलं, सोडलं. ठीक आहे, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23
24 आणि 25. ठीक आहे. तर हे झाले माझे स्टेट्स की किती 25 स्टेट्स आपण काउंट केले आणि हे झालं अप काउंटरसाठी की रिसेटचं बटन दाबून ठेवलं, सगळं आउटपुट 0 होतं आणि मग DIR 1 केले आणि ते रिसेटचं बटन सोडलं की माझी काउंटिंग दिसते. आता मी काय केलं DIR 0 केलं. DIR 0 म्हणजे काय म्हणजे आता डाऊन काउंटिंग करायची आहे. तर मी काय करणार प्रीसेटचं बटन दाबून ठेवणार. DIR मी 0 केलं ओके. त्याच्यानंतर मी काय करणार प्रीसेटचं बटन दाबून ठेवलं. हे बघा जसं मी प्रीसेटचं बटन दाबून ठेवलं आहे सगळे आउटपुट माझे 1 1 1 1 झाले. तर जसंही मी बटन सोडणार त्याच्यानंतर परत मी काउंटिंग सुरू करणार आणि माझे 25 स्टेट येत आहे की नाही आपण काउंट करूया. ठीक आहे. तर ही पहिली स्टेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि आता परत रिसेट होणार. ठीक आहे. तर हे झालं की असे आपल्याला स्टेट्स काउंट करायचे आणि स्टेट्स काउंट करून एक्सटर्नल दाखवायचे. ओके. तर हे आहे की समजा अप काउंटर आणि डाऊन काउंटरचं आउटपुट असं दिसतं. DIR वगैरे व्हॅरी करायचं, प्रीसेट रिसेटचे बटन दाबायचे आणि असं आउटपुट बघायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं आपल्याला काय काय बघायचं होतं या एक्सपेरिमेंटबद्दल मॉड 25 काउंटरबद्दल सगळं मी सांगून दिलं आहे. याच्यानंतर राहिलं आहे की समजा आपल्याला बघायचं आहे फिफो आणि अजून एक एक्सपेरिमेंट राहिला तो आपल्याला बघायचा आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.